तर या क्वेश्चन नंबर 14 मध्ये इन फिगर 3.92 O इज द सेंटर ऑफ सर्कल. बघा या फिगर मध्ये O काय आहे? सर्कल सर्कलचं सेंटर आहे. कॉर्ड PQ, हा जो कॉर्ड PQ आहे हा कॉन्ग्रुएंट आहे कॉर्ड RS ला. तर हे दोन कॉर्ड या ठिकाणी काय दिलेत आपल्याला क्वेश्चन मध्ये? कॉन्ग्रुएंट दिलेत. हा कॉर्ड आणि हे दोन कॉर्ड. इफ अँगल POR इज इक्वल टू 70 डिग्री, POR या अँगलचं मेजरमेंट किती दिले? 70 डिग्री. अँड आर्क RES इज इक्वल टू 80 डिग्री, आणि हा जो RES आर्क आहे हा याचं मेजरमेंट किती दिले? 80 डिग्री. फाइंड मेजर ऑफ आर्क PR. तर PR हा जो PR आर्क आहे तो एक फाइंड करायचा आपल्याला. त्यानंतर मेजर ऑफ आर्क QS हा एक आर्क फाइंड करायचा आहे. त्यानंतर मेजर ऑफ आर्क QSR हा पण आर्क फाइंड करायचा. तर तीन आर्क फाइंड करायचे. बघा सगळ्यात आधी मेजर ऑफ आर्क PR फाइंड करायचंय. बघा PR कुठं आहे? हा इथं. तर PR फाइंड करण्यासाठी तर हा जो PR आर्क आहे बघा PR, तर हा जो अँगल आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला कोणता? POR 70 डिग्री. बघा POR 70 दिलाय. तर अँगल POR 70 आहे, तर मग आर्क PR किती असणार? POR हा सेंट्रल अँगल 70 डिग्री आहे. मग ह्याचं जे करस्पॉन्डिंग आर्क आहे या ठिकाणी हा PR, ह्या अँगल मध्ये येणारा आर्क, तर या आर्कचं मेजरमेंट किती असणार आहे? 70 डिग्री. 70 डिग्री. रिझन काय? डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क काल आपण पाहिलं होतं, बरोबर आहे? कालच्या एक्झाम्पल मध्ये डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क म्हणजे जो सेंट्रल अँगल असते तेच मेजरमेंट असते त्या आर्कचं. तर ह्या ठिकाणी मग काय येणार? मेजर ऑफ आर्क कोणता? हा PR इक्वल टू काय येणार? मेजर ऑफ अँगल POR. हे दोन्ही इक्वल असणार. रिझन काय? तर डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क. ठीक आहे. तर मग आपल्याला माहिती मेजर ऑफ अँगल POR किती आहे? 70 डिग्री. तर मेजर ऑफ आर्क PR किती येणार? मग मेजर ऑफ PR ची व्हॅल्यू किती येणार? मेजर ऑफ अँगल POR आहे 70 डिग्री, तर मग हे 70 डिग्री. तर पहिल्याचा आन्सर आपण फाइंड केलाय. बघा खूप सिंपल असते, एवढं काही अवघड नाहीये, फक्त लक्ष द्या फक्त तुम्ही. आता सेकंड मध्ये बघा, सेकंड मध्ये काय दिलंय? मेजर ऑफ आर्क QS. बघा QS कुठे दिसते? तर आपण PR काढलाय हा 70 डिग्री, तर QS कुठे? बघा बरोबर आहे QS. तर QS आपल्याला फाइंड करायचं आहे. तर क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला इथं काय दिलेलं आहे? कॉर्ड PQ कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड RS. तर तिथून सुरुवात करूया. कॉर्ड PQ कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड RS. तर हे दोन कॉर्ड एकमेकांना काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. बघा फिगर मध्ये PQ आणि RS हे फिगर मध्ये बघा हे दोन कॉर्ड सारखे आहेत. मग हे जे दोन कॉर्ड सारखे आहेत, मग ह्या कॉर्डचे जे करस्पॉन्डिंग आर्क आहे ते पण काय असणार? मग करस्पॉन्डिंग आर्क म्हणजे हा जो कॉर्ड आहे बघा PQ, या PQ कॉर्ड मुळे या ठिकाणी बघा त्याचा करस्पॉन्डिंग आर्क कोणता फॉर्म व्हायला? या ठिकाणी PQ. आणि ह्या हा जो RS आहे त्याचा करस्पॉन्डिंग आर्क कोणता आहे? RS.
तर हे दोन कॉर्ड सारखे, तर मग हे करस्पॉन्डिंग आर्क पण काय असणार, सारखे असणार. मग RS 80 आहे, तर मग हे PQ पण किती येईल, 80 येईल ना, 80. हो. तर इथं बघा हे दोन कॉर्ड सारखे, तर मग मी इथं असं लिहू शकतो का, मेजर ऑफ आर्क PQ congruent to measure of arc RS. तर ह्याचं रिझन काय लिहिणार, तर ह्याचं रिझन लिहायचं करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ congruent chords काय असतात, करस्पॉन्डिंग आर्क्स कॉन्ग्रुएंट कॉर्डचे काय असतात, ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. जर कॉर्ड कॉन्ग्रुएंट असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग आर्क पण काय असतात, मग कॉन्ग्रुएंट असतात. मग हा 80 आहे दिलेला, मग हा पण काय येणार, 80 येणार. ठीक आहे, तर मग या ठिकाणी आता मेजर ऑफ आर्क RS हा तर आपल्याला ऑलरेडी 80 दिलेला आहे, तर मेजर ऑफ आर्क PQ किती येणार, इक्वल टू 80 डिग्री. इथपर्यंत समजलं, इथपर्यंत कुणाला काय डाऊट आहे का, कुणाला काय डाऊट नाहीये ना. आता बघा या सर्कल मध्ये तुम्हाला हा PQ आर्क माहितीये, PR माहितीये, RS माहितीये, आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, QS. मला सांगा सर्कलचं पूर्ण सर्कलचं मेजरमेंट किती असते, 360 डिग्री. आता आपल्याला या Q पासून ते S पर्यंत हा जो मोठा आर्क आहे, यामध्ये हे 3 आर्क आले, ह्या तिन्ही आर्कचं मेजरमेंट माहिती, फक्त ह्याच माहित नाही. तर आपण 360 मधून या तिन्हीचं ऍडिशन जर सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला QS मिळू शकते, बरोबर आहे का. तर आता आपण काय करणार आहे, या सगळ्या आर्क, हे जेवढे आर्क ह्यामध्ये आहेत ना, या सगळ्यांची बेरीज किती येते, 360. तर आता आपण काय करू, मेजर ऑफ आर्क QP, मेजर ऑफ आर्क QP किंवा PQ प्लस मेजर ऑफ आर्क PR, त्यानंतर प्लस मेजर ऑफ आर्क RS प्लस मेजर ऑफ आर्क SQ म्हणा किंवा QS इज इक्वल टू किती येणार, 360 डिग्री. हा, रिझन काय सांगा, मेजर ऑफ सर्कल इज 360 डिग्री. व्हेरी गुड. आता व्हॅल्यू पुट करूया. QP ची व्हॅल्यू काय आहे, मेजर ऑफ आर्क QP 80 डिग्री. आर्क PR किती आहे, 70 डिग्री. त्यानंतर आर्क RS किती आहे, 80 डिग्री. आणि मेजर ऑफ आर्क QOS इज इक्वल टू 360. आता मला सांगा, या तिन्हीचं ऍडिशन आपल्याला करायचं आहे आधी. तर या तिन्हीचं ऍडिशन किती येते, 80 प्लस 70 230. ठीक आहे, बघा 80 प्लस 70 150, 150 प्लस 80 230, प्लस मेजर ऑफ आर्क QS इज इक्वल टू 360 डिग्री. आता आपल्याला काय करायचंय, दिसतंय ना स्क्रीनवर प्रॉपरली, काय प्रॉब्लेम नाही ना. आता बेंचेस मुळे हाईट पण जरा थोडं, गेल्या वर्षी स्ट्रगल केला आपण, या वर्षी काय प्लेन आहे पूर्ण. तर मेजर ऑफ आर्क QS फाइंड करायचंय. तर मेजर ऑफ आर्क QS इज इक्वल टू, हा 230 इकडे राईट साइडला आणायचा, मायनस 230. 360 मायनस 230 किती येते, 130. तर मेजर ऑफ आर्क QS इज इक्वल टू किती आलं,
130 डिग्री. तर हे कशाचं उत्तर आलं आता? सेकंडचं उत्तर आलं. आता थर्ड मध्ये काय विचारले? मेजर ऑफ आर क्यू एस आर. बघा क्यू एस आर. तर हा जो आर्क आहे क्यू एस आर, तर ह्याचं मेजरमेंट आपल्याला विचारलंय त्यांनी. तर ह्याचं मेजरमेंट कसं फाइंड करणार? काय प्लस करणार? मेजर ऑफ आर्क क्यू एस प्लस मेजर ऑफ आर्क एस आर किंवा आर एस इज इक्वल टू किती? किती? एक मिनिट हा. तर क्यू एस आणि आर एस हे दोन्ही आर्क मिळून कोणता आर्क तयार होते? क्यू एस आर. बरोबर आहे का? आता समजलं का? हे मेजर ऑफ आर्क क्यू एस आर म्हणजेच काय? आर्क क्यू एस प्लस आर एस किंवा एस आर. ठीक आहे. आता व्हॅल्यू पुट करू. मेजर ऑफ आर्क क्यू एस किती आहे? क्यू एस चं मेजरमेंट 130 डिग्री 130 प्लस आर्क आर एस चं मेजरमेंट किती आहे? 80 डिग्री 80 डिग्री इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क क्यू एस आर. 130 प्लस 80 किती येते? 210. तर मेजर ऑफ आर्क क्यू एस आर इज इक्वल टू किती आलं? 210. तर बघा तिन्ही प्रश्नांची उत्तर आपण फाइंड केली. बघा इन फिगर 3.95 कॉड EF. बघा कॉड EF जे आहे तो पॅरलल आहे कॉड GH ला. EF आणि GH हे एकमेकांना काय आहेत? पॅरलल आहेत. प्रूव्ह दॅट कॉड EG हा जो EG कॉड आहे तो कॉन्ग्रुएंट आहे कॉड FH ला. हे आपल्याला प्रूव्ह करायचे. हे दोन्ही EG आणि FH हे कॉड आपल्याला दोन कॉन्ग्रुएंट दाखवायचे, प्रूव्ह करायचे. फिल इन द ब्लँक्स अँड राईट द प्रूफ. तर फिल इन द ब्लँक्सच्या फॉर्म मध्ये प्रूफ आपल्याला हे कम्प्लीट करायचे. तर आता नीट फिगर मध्ये बघा आणि मला हे बॉक्सेस मध्ये आन्सर सांगायचे. तर काय दिले बघा? ड्रॉ सेगमेंट GF. तर याच्यामध्ये हे जे GF आहे ते आपण ते आधी आपल्याला ड्रॉ करा म्हणले त्यांनी. तर इथे ऑलरेडी ड्रॉ केले. अँगल EFG बघा अँगल EFG बघा कुठे दिसते? EFG हा अँगल इक्वल आहे FGH ला. FGH ला रिझन काय आहे? अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल्स. व्हेरी गुड व्हेरी गुड. अल्टरनेट अँगल्स. कारण की या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? EF पॅरलल आहे GH ला. EF आणि GH पॅरलल आहे. हा ट्रान्सव्हर्सल आहे. त्यामुळे हे दोन अँगल काय झाले? अल्टरनेट अँगल. हे बॉक्स हे आन्सर. आता इथं काय दिले बघा? अँगल EFG. EFG हा जो अँगल आहे हा इक्वल आहे डॅश डॅश इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार. बघा अँगल EFG हा अँगल इक्वल कुणाला आहे? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम F करेक्ट. बघा इन्स्क्राइब्ड अँगल थेरम तुम्ही जर नीट पाहिला असेल, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम मध्ये काय दिले बघा? तर हा जो अँगल आहे EFG, तर हा अँगल या अँगलचं मेजरमेंट हे काय असते माहिती का? त्याच्यामध्ये जो आर्क आलाय हा EG. कोणता आर्क आलाय? EG. तर ह्या EG आर्कचं जे काय मेजरमेंट आहे त्याच्या अर्ध त्याच्या हाफ हे मेजरमेंट कुणाचं असते? EFG चं. म्हणजे अँगल EFG इक्वल टू काय येणार? अँगल EFG इक्वल टू हाफ. इथं लिहितो हाफ मेजर ऑफ आर्क
जी EG ना, EFG मध्ये येणार आर्क कोणता? EG ना. जी हा, तर हा जो EG आर्क आहे, हा बघा अँगल कोणता आहे? EFG. या अँगल मध्ये हा आर्क इन्स्क्राइब्ड आहे ना, म्हणून ते इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणतात. या अँगल मध्ये हा आर्क आलेला आहे. तर या अँगलचं मेजरमेंट काय असणार? तर हा जो आर्क आहे त्याचं जर हाफ केलं आपण, त्या मेजरमेंटचं हाफ केलं तर याची व्हॅल्यू मिळते. समजा हा जर 80 डिग्री असेल तर हा EFG किती असेल? मग किती? 40 डिग्री. 40 डिग्री. समजलं का? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम म्हणजे काय? तर एखाद्या अँगल मध्ये इन्स्क्राइब्ड असणारा आर्क, हा, एखाद्या अँगल मध्ये जो आर्क इन्स्क्राइब्ड आहे, तर त्या अँगलचं मेजरमेंट काय असते? त्या इन्स्क्राइब्ड आर्कच्या हाफ असते. म्हणजे अँगल EFG ची व्हॅल्यू काय आहे? तर हाफ आहे. कुणाची? तर EG आर्कची हाफ आहे. तर ह्याला म्हणायचं इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आता खाली पण म्हणते बघा, अँगल FGH, बघा FGH इज इक्वल टू डॅश डॅश बॉक्स इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. सांगा FGH. हाफ मेजर ऑफ आर्क FH. हाफ मेजर ऑफ आर्क FH. मेजर ऑफ आर्क FH. FH. व्हेरी गुड. तर FGH यामध्ये इन्स्क्राइब्ड आर्क कोणता आहे? FH. तर या FGH अँगलचं मेजरमेंट काय असणार आहे? या इन्स्क्राइब्ड आर्कच्या हाफ असणार आहे. तर हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क FH. हे दोन्ही बॉक्स झाले. आता बघा, फ्रॉम 1 2 3 काय म्हणले? मेजर ऑफ आर्क EG इक्वल टू डॅश डॅश. मेजर ऑफ आर्क FH. मेजर ऑफ आर्क FH. बघा नीट लक्ष द्या. फ्रॉम 1 2 3 म्हणले, त्यांनी काय म्हणले? मेजर ऑफ आर्क EG इक्वल टू डॅश डॅश. तर फ्रॉम 1 2 3, 1 मध्ये काय आहे? हा अँगल EFG FGH ला इक्वल आहे. दुसऱ्यामध्ये काय दिले? अँगल EFG हाफ आहे, मेजर ऑफ आर्क EG चा. आणि तिसऱ्यामध्ये काय दिले? FGH अँगल हाफ आहे आर्क FH चा. तर फ्रॉम 1 2 3 म्हणजे काय? हे दोन अँगल एकमेकांना इक्वल, हे दोन्ही अँगल एकमेकांना इक्वल. तर मग हे दोन्ही आर्क एकमेकांना इक्वल, हे हाफ हाफ कॅन्सल. मग काय होणार? मेजर ऑफ आर्क EG इक्वल टू मेजर ऑफ आर्क FH. मेजर ऑफ आर्क FH. आता मला सांगा, या ठिकाणी EG हा जो EG आर्क आहे आणि FH आर्क आहेत, या हे दोन्ही पण आर्क आहेत एकमेकांना कॉन्ग्रुएंट आहेत. मग आपण ह्याच्या पूर्वीच्या क्वेश्चन मध्ये पाहिलं होतं, काय पाहिलं होतं? जर हे जे दोन कॉर्ड आहेत बघा, हे EG आणि FH, हे दोन कॉर्ड त्यामध्ये काय आलते? कॉन्ग्रुएंट होते. तर मग त्यांचे करस्पॉन्डिंग आर्क काय होते? कॉन्ग्रुएंट. पण ह्याच्यामध्ये काय दिलंय? करस्पॉन्डिंग आर्क त्यांचे, म्हणजे हे जे दोन आर्क आहेत हे कॉन्ग्रुएंट आहेत, मग त्यांचे करस्पॉन्डिंग कॉर्ड पण काय येणार? मग कॉन्ग्रुएंट. झालं का प्रूव्ह? कॉर्ड EG कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड FH. आता ह्याचं रिझन काय लिहिणार? मग ह्याचं रिझन लिहिणार, द कॉर्ड्स corresponding the chords corresponding to congruent arc. Arc काय? of a circle are congruent. म्हणजे या ठिकाणी जे कॉर्ड करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क, या कॉन्ग्रुएंट आर्कला जे करस्पॉन्डिंग कॉर्ड आहेत हे दोन, तर ते काय येणार? या सर्कलचे कॉन्ग्रुएंट येणार. ठीक आहे. तर ह्याचं रिझन, ह्या बॉक्स मधलं रिझन कळालं का? सगळ्यांना समजलं का या बॉक्स मधलं रिझन काय? तर पूर्वीच्या एक्झाम्पल मध्ये आणि ह्याच्यामध्ये काय, पहिल्या एक्झाम्पल मध्ये कॉर्ड सारखे होते, मग आपण म्हणलो करस्पॉन्डिंग आर्क कॉन्ग्रुएंट. ह्याच्यामध्ये हे जे कॉर्ड आर्क जे आहेत, सॉरी, ह्याच्यामध्ये आर्क आहेत कॉन्ग्रुएंट आहेत, मग त्यांचे करस्पॉन्डिंग कॉर्ड काय झाले? कॉन्ग्रुएंट.
ते आहे इकडल्या क्लासमध्ये हे आहे हे असं. तर हे जे क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 19, क्वेश्चन नंबर 19 काय दिलंय बघा. इन फिगर 3.97, तर या फिगर मध्ये सर्कल्स विथ सेंटर सी अँड डी टच इंटरनली ऍट पॉइंट ई. तर हे जे सर्कल आहेत या ठिकाणी हे दोन सर्कल कसे टच करतात एकमेकांना, स्मॉल सर्कल आणि हे बिगर सर्कल इंटरनली टच करतायत. कोणत्या पॉइंटला, ऍट पॉइंट ई. ई ई या पॉइंटला ते टच करतायत बघा, या ई पॉइंटला हे दोन्ही सर्कल. डी लाईज ऑन द इनर सर्कल. डी कुठं आहे, हा Inner circle. डी लाईज ऑन द इनर सर्कल. इनर मधला जो सर्कल आहे त्यावर डी आहे. कॉर्ड ई बी ऑफ द आउटर सर्कल, हे जे बाहेरचं सर्कल आहे त्याचं जे कॉर्ड आहे ई बी इंटरसेक्ट इनर सर्कल ऍट पॉइंट ए. तर हा जो कॉर्ड आहे ई बी या आउटर सर्कलचा तो या इनर सर्कलला इंटरसेक्ट करतोय ऍट पॉइंट ए. प्रूव्ह दॅट सेगमेंट ई ए, तर हा जो ई ए आहे बघा, ई ए कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ए बी. ई ए आणि ए बी हे दोन्ही सेगमेंट कॉन्ग्रुएंट आपल्याला दाखवायचे. कोणते, ई ए आणि ए बी. तर आता पाहूया याचं प्रूफ. प्रूफ मोठं नाहीये, छोट आहे. क्वेश्चन जरी असं थोडा मोठा वाटत असला उत्तर छोटं आहे, फक्त नीट लक्ष द्या. तर ह्याच्यामध्ये डायमीटर जे आहे या स्मॉलर सर्कलचा, हा जो स्मॉलर सर्कल आहे त्याचं जे डायमीटर आहे ते इक्वल टू काय आहे सांगा बरं. डायमीटर ऑफ स्मॉलर सर्कल, करेक्ट. डायमीटर ऑफ स्मॉलर सर्कल काय आहे नीट बघा. डायमीटर ऑफ स्मॉलर सर्कल इक्वल टू काय आहे, स्मॉलर सर्कलचं डायमीटर म्हणजे कुठून बघा, ह्या ई पासून कुठपर्यंत, डी पर्यंत. ई डी हे म्हणजे डायमीटर आहे स्मॉलर सर्कलचं. तर हे काय झालं, ई डी हे काय आहे, अजून काय आहे ते रेडियस आहे. कुणाचं, बिगर सर्कलचं. रेडियस ऑफ बिगर सर्कल. तर हे क्वेश्चन मध्ये काय आहे, हे ऑलरेडी क्वेश्चन मध्ये गिवन आहे. आता हे जे डायमीटर आहे स्मॉलर सर्कलचं ते किती आहे, डायमीटर ऑफ स्मॉलर सर्कल इज इक्वल टू व्हॅल्यू रेडियस ऑफ बिगर सर्कल किती आहे, ईडी ना. तर इथं ईडी लिहायचं आपल्याला. तर या ठिकाणी मला सांगा ई ए डी हा जो अँगल आहे ई ए डी, बघा नीट बघा, थोडं आता लक्ष द्या. ई ए डी आता याच्यामध्ये काय केलंय मी, एडी आणि ईडी कनेक्ट केले. तर आता मला सांगा याचं मेजरमेंट किती आहे, 90 degree. अँगल ईएडी इज इक्वल टू किती, ईएडी ची व्हॅल्यू किती आहे, 90 degree. ईएडी इज इक्वल टू 90 डिग्री. रिझन सांगा बरं कस काय. आता मी सांगितलेलं आहे रिझन. आता मागचा क्वेश्चन झालता का ऍक्टिव्हिटी बेस, त्यामध्ये आपण
लिहिलेला आहे. अँगल इन्स्क्राइब्ड EAB हा जो अँगल आहे, EAD सॉरी, EAD ह्या अँगल मध्ये कोणता आर्क येतोय बघा? ED हा आर्क येतोय. आणि ह्या ठिकाणी ED काय आहे? डायमीटर आहे सर्कलचं, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो सर्कल आहे, तर E पासून D पर्यंत हा जो आर्क आहे हा सेमी सर्कल आर्क झाला का नाही? सेमी सर्कल आर्क. सेमी सर्कल आर्कचं मेजरमेंट किती असते? 180 डिग्री. तर मी तुम्हाला मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं, हा जो अँगल आहे EAD ह्यामध्ये येणारा आर्क कोणता आहे? ED. तर अँगल EAD चं मेजरमेंट काय असणार? या अँगलचं, या आर्कचं हाफ. मग या आर्कचा हाफ किती आहे? 180 चा हाफ 90. मग अँगल EAD इज इक्वल टू किती येणार? 90. तर इथं रिझन काय येणार? अँगल, हा जो अँगल आहे EAD, अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल. हा अँगल कशामध्ये इन्स्क्राइब्ड आहे? अँगल इन्स्क्राइब्ड, अँगल EAD हा अँगल कशा इन्स्क्राइब्ड आहे? सेमी सर्कल, सेमी सर्कल मध्ये. म्हणून याचं मेजरमेंट 90 डिग्री. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये प्रूव्ह काय करायचं? सेगमेंट EA कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB. तर EA कुठं आहे बघा? इथं आहे. आणि AB कुठं आहे? इकडं आहे, बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे बघा. मला सांगा, हा जो सेगमेंट आहे AD, कालच्या क्लासमध्येच आपण हे घेतलं होतं बघा. हा AD काय आहे? आपण आता जस्ट काय केलं? अँगल EAD चं मेजरमेंट किती आलं? EAD इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे ह्याचा अर्थ काय? AD या EB ला काय झाला? परपेंडिक्युलर झाला का नाही? हा AD या EB ला काय झाला? इथं 90 डिग्री अँगल बनवतोय, म्हणून हे AD या EB ला परपेंडिक्युलर, बरोबर आहे का नाही? तर मी असं इथं लिहू शकतो का बघा? कॉड EB परपेंडिक्युलर टू सेगमेंट AD, बरोबर आहे ना? तर काल आपण एक पाहिलं होतं बघा. काल तुम्हाला काय सांगितलं होतं? हे D पासून हा काय केलाय आपण? परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल. हा जो EB कॉर्ड आहे, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्ड, काय करतो? बायसेक्ट द कॉर्ड. तर ते बायसेक्ट करते म्हणजेच काय? मग EA इक्वल टू AB येणार का नाही? येणार. तर या ठिकाणी सेगमेंट EA कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB. रिझन काय? तर कालच मी सांगितलं तुम्हाला, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्ड bisect the chord. In figure 3.98, segment AB is the diameter of a circle with center O. तर या फिगर मध्ये बघा, AB हे काय आहे? डायमीटर आहे या सर्कलचं, ज्याचं सेंटर O आहे. बायसेक्टर ऑफ अँगल ACB बघा, ACB या ठिकाणी हा जो अँगल आहे त्याचा बायसेक्टर, the bisector of angle ACB intersect the circle at point D. तर हा जो या अँगलचा बायसेक्टर आहे हा CD या सर्कलला बायसेक्ट करतो D या पॉइंटला. प्रूव्ह दॅट सेगमेंट AD, हा जो सेगमेंट आहे बघा AD, हा कॉन्ग्रुएंट आपल्याला दाखवायचा आहे सेगमेंट BD ला. AD आणि BD काय करायचे? आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे.
ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे बघा. तर या ठिकाणी AD यांनी आता इथं ड्रॉ वगैरे केलेलं नाहीये, तर मी इथं ड्रॉ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हा जो सेगमेंट AD आहे हा A पासून D आणि दुसरा BD, हा BD. तर हे जे दोन्ही आहेत AD आणि BD हे काय करायचे आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. कंप्लीट द फॉलोइंग प्रूफ बाय फिल इन द ब्लँक्स. तर हे जे ब्लँक्स आहेत ते आपल्याला फिल करायचे. तर आधी ड्रॉ सेगमेंट OD. तर OD जे आहे ते ड्रॉ केलेलं आहे. अँगल ACB बघा, ACB इक्वल टू डॅश डॅश अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल. आताच झालंय. अँगल ACB च इक्वल टू डॅश डॅश अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल. हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क ADB. ADB हा काय सेमी सर्कल आहे ना, म्हणजे याचं मेजरमेंट काय आहे 180 डिग्री आणि 180 च हाफ घ्यायचं आहे आपल्याला. 180 चा हाफ 90. म्हणजे मेजर अँगल ACB ची व्हॅल्यू इक्वल टू किती आली 90 डिग्री. अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल. म्हणजे सेमी सर्कल मध्ये जो पण अँगल इन्स्क्राइब्ड असतो त्याचं मेजरमेंट कधी पण काय येते 90 डिग्री. लक्षात ठेवा. आता अँगल DCB बघा, फिगर मध्ये बघा, DCB इक्वल टू डॅश डॅश आणि पुढे काय दिलंय बघा, CD इज द बायसेक्टर ऑफ अँगल C. CD काय आहे या ACB चा बायसेक्टर आहे, बरोबर आहे का. मग इथं काय म्हणलंय अँगल DCB इक्वल टू डॅश डॅश. तर DCB इक्वल टू काय येणार DCB 45 डिग्री. 45 डिग्री करेक्ट आहे. 45 डिग्री येणार कारण की हा जो अँगल आहे तो 90 आहे. हा CD काय आहे त्याचा बायसेक्टर, त्याच्यामुळं हा 45 आहे आणि हा पण 45 आहे. तर मग या ठिकाणी अँगल DCB इक्वल टू आपण असं लिहू शकतो का बघा, ACD किंवा DCA लिहू शकतो का नाही. अँगल DCB इज इक्वल टू DCA इक्वल टू 45. बरोबर आहे का बघा. मी हे जे अँगल DCA लिहिलेलं हे बरोबर आहे का नाही. DCB आणि DCA हे दोन्ही या बायसेक्टर मुळे काय झालेत इक्वली डिवाइड झालेले आहेत अँगल. म्हणून या ठिकाणी या दोन्हीचं मेजरमेंट किती आलं 45. आता बघा खालच्या साईडला मेजर ऑफ आर्क DB बघा, DB आर्क बघा, हा DB आर्क इक्वल टू डॅश डॅश इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार हा जो आर्क अँगल आहे आर्क DB, हा जो आर्क DB आहे त्याचं मेजरमेंट इक्वल टू डॅश डॅश म्हणले काय येणार 90 डिग्री. करेक्ट. व्हेरी गुड. तर 90 डिग्री कसं आलं ते पण सांगतो आपण. आता मला सांगा मेजर ऑफ आर्क DB, हा जो DB आर्क आहे हा या आर्कला इन्स्क्राइब्ड अँगल कोणता आहे सांगा बरं. DB चा इन्स्क्राइब्ड अँगल कोणता आहे DCB, बरोबर आहे का. DCB, या DCB मध्ये हा आर्क येतोय. तर अँगल DCB इज इक्वल टू काय येणार हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क कोणता आर्क घ्यायचा DB किंवा BD एकच आहे. तर DB. आता इथं सांगा अँगल DCB ची व्हॅल्यू तर तुम्हाला माहिती किती आहे 45. तर हा जो 2 आहे तो इकडे डाव्या साईडला येणार इक्वल टू मेजर ऑफ आर्क DB. 45 into 2 किती येते 90 डिग्री. म्हणजे मेजर ऑफ आर्क DB इज इक्वल टू किती आलं 90 डिग्री. तर मी या ठिकाणी असं लिहू शकतो का बघा,
या 45 च्या ठिकाणी हा अँगल जर लिहिला मी अँगल DCB तर इथं असं लिहिता येईल का ट्वाइस मेजर ऑफ अँगल DOB मेजर ऑफ आर्क DB हे जे आहे का DB किंवा BD इक्वल टू ट्वाइस अँगल काय लिहिता येईल आपल्याला DCB बरोबर आहे का ट्वाइस अँगल DCB चं ट्वाइस केलं की हा आर्क येतो तर ट्वाइस इंटू किती आहे DCB ची व्हॅल्यू किती आहे 45 2 इंटू 45 किती झालं 90 तर ह्या बॉक्स मध्ये काय काय लिहायचं आता एवढं लिहिलंय नेमकं काय लिहायचं तर एक तर हे एक लिहा आणि हे 90 डिग्री लिहा या दोन्ही पैकी एक कोणतं तरी लिहा पण मेजरमेंट लिहिलेलं बेटर राहील कारण की इथं पण मेजरमेंट लिहिलंय आपण इथं पण लिहिलंय इथं पण लिहा 90 डिग्री तरी लिहा ठीक आहे पण ते 90 डिग्री कसं आलं ते समजण्यासाठी ट्वाइस हा चालते ओके रफ मध्ये केलं तरी चालतंय तर हे तुम्हाला समजण्यासाठी किंवा परीक्षेत जर लिहिलं तर काय प्रॉब्लेम नाही उलट समोरच्याला कळन की याला माहिती आहे तर आता इथं बघा खालच्या साईडला काय म्हणते अँगल DOB इक्वल टू डॅश डॅश बघा DOB जो अँगल आहे तो इक्वल कोणाला आहे AOD अँगल DOB हा कुणाला इक्वल आहे पुढे काय दिलंय बघा नीट आधी रिझन बघा डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ एन आर्क आता आठवा डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क काय आहे डेफिनेशन DB पण काय DB ला काय म्हणायचं हा करेक्ट तर अँगल DOB चं मेजरमेंट काय आहे अँगल DOB चं मेजरमेंट इक्वल टू मेजर ऑफ आर्क DB कारण की या ठिकाणी DOB हा काय सेंट्रल अँगल आहे तर डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क नुसार या अँगलचं मेजरमेंट आणि या आर्कचं मेजरमेंट काय असणार सेम असते पण ह्या ठिकाणी बघा हा DCB अँगल होता तर या DCB चं आणि या आर्क DB चं रिलेशन कसं होतं हाफ होतं ना पण ह्या ठिकाणी DOB चं आणि DB चं रिलेशन कसं आहे हाफ नाही डायरेक्ट आहे म्हणजे इक्वल आहेत दोन्ही बरोबर आहे का कारण की हा सेंट्रल अँगल आहे ना म्हणून हा फरक आहे तर या ठिकाणी डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क नुसार अँगल DOB इक्वल टू काय येणार मग मेजर ऑफ आर्क DB रिझन काय डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ एन आर्क समजलं का हे हा बॉक्स समजला का ऑनलाईन ठीक आहे ओके आता मला सांगा सेगमेंट OA कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट OB बघा OA आणि OB हे दोन्ही पण कॉन्ग्रुएंट कसं काय रेडियाई ऑफ द same circle. रेडियाई ऑफ द सेम सर्कल Radius of the same circle. व्हेरी गुड रेडियाई ऑफ द सेम सर्कल आता काय म्हणते बघा इथं खाली लाईन OD इज डॅश डॅश ऑफ सेगमेंट AB लाईन OD इज डॅश डॅश ऑफ सेगमेंट AB Perpendicular परपेंडिक्युलर फ्रॉम 1 and 2 म्हणते फ्रॉम 1 and 2 1 काय आहे बघा कुठे दिसते 1 इथं 1 आहे आणि इथं 2 आहे तर या ठिकाणी काय आले बघा अँगल DOB 1 मध्ये काय आलं अँगल DOB इक्वल टू मेजर ऑफ आर्क DB आणि सेकंड मध्ये काय आलंय सेगमेंट OA आणि OB रेडियाई आहेत आणि इथं काय म्हणलंय लाईन OD इज डॅश डॅश ऑफ सेगमेंट AB OD काय आहे याला सेगमेंट AB ची काय आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर फ्रॉम 1 and 2
line OD is perpendicular bisector of segment AB. तर हे जे AB आहे याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर या ठिकाणी therefore segment AD congruent to segment BD. हेच आपल्याला ह्याच्यामध्ये प्रूव्ह करायचं होतं. सेगमेंट AD congruent टू सेगमेंट BD. तर AD आणि BD कसं काय कॉन्ग्रुएंट आले सांगा बरं. AD आणि BD याचं रिझन कसं काय हे परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं आलं हे समजलं का तुम्हाला? कसं आलं? 1 आणि 2. 1 आणि 2 मध्ये काय दिलं नीट बघितलं का? OA आणि OB या ठिकाणी हे OA OB रेडियाई ऑफ सेम सर्कल आहेत आणि वरच्या साईडला काय दिलंय पहिल्यामध्ये अँगल DOB. हा जो DOB अँगल आहे हा इक्वल दिलाय या BD आर्कला. लाइन OD is perpendicular bisector of segment AB. तर हे जे बॉक्सेस आहेत यामध्ये ऍक्टिव्हिटी या क्वेश्चन मध्ये, तर हे बॉक्सेस तुम्हाला असे जर बरोबर फिल केले तरच तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत, नाहीतर मिळणार नाही. समजा या ठिकाणी तुम्ही काय केलं, किती बॉक्सेस आहेत 1 2 3 4 5 6 आणि 6 म्हणजे जर हा क्वेश्चन 3 मार्काला टाकला तर एक बॉक्स हाफ मार्कला येऊ शकतो. तर मग समजा फॉर एक्झाम्पल तुमचे पहिले 2 बॉक्स रॉंग आहेत या आजच्या पिरियड मधला. तर क्वेश्चन नंबर 21 इन फिगर 3.99. तर या फिगर मध्ये सेगमेंट MN इज अ कॉर्ड ऑफ अ सर्कल विथ सेंटर O. MN हा कॉर्ड आहे या सर्कलचा ज्याचा सेंटर O आहे. MN इज इक्वल टू 25. या कॉर्डची लेंथ किती आहे 25. L इज अ पॉइंट ऑन कॉर्ड. L हा या कॉर्ड वर पॉइंट आहे ऑन कॉर्ड MN such that ML is equal to 9. ML ची व्हॅल्यू किती आहे 9. and distance OL मधला डिस्टन्स किती आहे 5. फाइंड द रेडियस ऑफ सर्कल. तर या सर्कलचं रेडियस फाइंड करायचं. तर बघा, तर या क्वेश्चन मध्ये आपण आधी हे जे कन्स्ट्रक्शन या ठिकाणी केलेलं आहे, तर आपण काय कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, तर आपण जॉईन केलेलं आहे O आणि M जॉईन केलं. तर हे कन्स्ट्रक्शन मध्ये आपण लिहूया. तर जॉईन काय O आणि M. त्यानंतर आपण काय केलं, या ठिकाणी ड्रॉ केलं सेगमेंट कोणता OP परपेंडिक्युलर काढला कुणाला कॉर्ड MN ला. तर प्रूफ मध्ये बघ, तर या ठिकाणी सेगमेंट OP काय केला आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला कशावर कॉर्ड MN वर. हे कशावरून आलं, तर हे आपण कन्स्ट्रक्शन मध्ये घेतले बरोबर आहे. तर मग OP या कॉर्ड MN वर परपेंडिक्युलर काढला म्हणजेच काय झालं, त्याचा अर्थ असा होतोय का बघा, M आपण याच्या पूर्वी, तर मी इथं असं लिहू का MP इज इक्वल टू हाफ ऑफ MN बरोबर आहे. MP काय आहे, हा MN चा हाफ आहे. रिझन काय आता सांगितलं मी तुम्हाला, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम center of circle to the chord bisect the chord. The perpendicular drawn from center of circle to the chord bisect the chord नाहीतर chord म्हणा.
तर आता इथं व्हॅल्यू काय आहे बघा, हाफ इंटू एम एन ची व्हॅल्यू किती आहे, एम एन ची व्हॅल्यू 25. ठीक आहे. हा, तर युनिट नाही दिलं तर 25 घ्या. तर 25 हाफ, या 25 ला जर 2 ने डिवाइड केला आपण तर किती येते, 12.5. तर एम पी ची व्हॅल्यू किती आली, 12.5 युनिट्स म्हणू शकतो आपण. तर एम पी इज इक्वल टू 12.5. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला ऍक्च्युली काय फाइंड करायचं आहे, रेडियस ऑफ सर्कल फाइंड करायचं आहे. बरोबर आहे. सर्कलचं रेडियस म्हणजे एम ओ किंवा ओ एम फाइंड करायचंय. हा, तर ओ एम फाइंड करायचंय. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला एम एल दिलाय बघा 9, एम पी पण माहित झालंय आपल्याला किती, एम पी किती आहे आताच काढलं आपण 12.5. त्यानंतर ओ एल पण माहिती आपल्याला किती आहे, ओ एल 5 आहे. तर हे जे काय आता व्हॅल्यू हे माहितीत आपल्याला, ह्यांचा वापर करून आता आपण काय करणार आहे या ठिकाणी रेडियस जे आहे सर्कलचं आपण फाइंड करणार आहे. तर मला इथं सांगा एम पी म्हणजेच काय, एम पी म्हणजेच बघा इकडे नीट बघा फिगर मध्ये, एम पी म्हणजे असं लिहू शकतो का मी, एम एल प्लस प्रणव. एम पी म्हणजे काय, एम एल म्हणजे काय, एम एल, एम पी म्हणजे काय, एम एल प्लस पी एल किंवा एल पी. बरोबर आहे. हा, रिझन काय, हे तिन्ही पण पॉइंट्स काय आहेत, एम एल आणि पी हे तिन्ही पॉइंट्स काय आहेत, कोलिनियर आहेत. आता मला सांगा एम पी ची व्हॅल्यू किती आहे, 12.5. एम एल, एम एल माहिती का किती आहे, एम एल दिलंय बघा इथं 9, एम एल इज इक्वल टू 9. आणि एल पी आपल्याला माहित नाही, तर फाइंड करूया. तर 12.5 हा 9 इकडे लेफ्ट ला आल्यानंतर मायनस इज इक्वल टू एल पी. 12.5 मायनस 9 किती येते, 3.5. तर एल पी इज इक्वल टू किती आलं, 3.5. आता एल पी किती आलं आपलं, 3.5. आता बघा जर मी हा ट्रायंगल घेतला बघा, आता ट्रायंगल कोणता कन्सिडर करायला, इन ट्रायंगल ओ पी एल. नीट बघा ओ पी एल, छोटा ट्रायंगल दिसायला का ओ पी एल स्क्रीन. तर हा जो ट्रायंगल आहे ओ पी एल, या ट्रायंगल मध्ये मला सांगा आपल्याला एल पी माहिती, ओ एल माहिती, तर आपल्याला या ठिकाणी आपण काय फाइंड करू शकतो, ओपी मिळू शकतो आपल्याला, ओपी. तर आता ओपी फाइंड करायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. ओपी मिळाला तर काय होईल बघा, आपण हा ट्रायंगल नंतर कन्सिडर करणार कोणता, एम पी ओ, म्हणजे आपल्याला ओपी माहिती आहे, त्यानंतर हे एम पी पण माहिती, मग आपल्याला पायथागोरस थेरम लावून ओ एम फाइंड करू शकतो. तर मग आधी आपल्याला ही ओपी फाइंड करायचं आहे. तर इन ट्रायंगल लिहायचं राहिलं, इन ट्रायंगल ओपीएल, या ट्रायंगल मध्ये तर हा जो अँगल आहे कोणता, अँगल ओपीएल इज इक्वल टू किती आहे, 90 डिग्री. बरोबर आहे, हा 90 डिग्री आहे. तर आपण इथं पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. तर पायथागोरस थेरम सांगा, या 90 च्या अपोजिट साइड म्हणजे हे हायपोटेन्यूस, एल स्क्वेअर किंवा ओ एल स्क्वेअर, ओ एल स्क्वेअर इज इक्वल टू ओपी स्क्वेअर प्लस एल पी स्क्वेअर. आता आपण व्हॅल्यू पुट करू. ओ एल ची व्हॅल्यू किती आहे, ओ एल बघा 5 चा स्क्वेअर, ओपी माहित नाही, ओपी स्क्वेअर, एल पी 3.5 स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर किती आहे 25.
ओपी स्क्वेअर. आता 3.5 चा स्क्वेअर कसं काढायचा? 5 चा स्क्वेअर येतो 25. इथं पॉइंट द्यायचं आणि 3 नंतर येणारा नंबर कोणता? 4. 3 4 जा किती? 3 4 जा 12. तर हे शॉर्टकट लक्षात ठेवा. 12. हे असा स्क्वेअर काढण्यासाठी, नाहीतर 3.5 मल्टिप्लाइड बाय 3.5 करत बसतात. हे 5 चं कधीच स्क्वेअर असे मल्टिप्लाय करत बसायचे नाही. डायरेक्ट 5 चा स्क्वेअर 25 आणि 3 नंतर येणारा नंबर 4. 3 4 जा 12. आता काय करायचं आपण? या 25 मधून मायनस करायचं. हे 12.25 हे लेफ्ट साइडला आणलं आपण, इज इक्वल टू ओपी स्क्वेअर. तर हे काय येणार? 12. बरोबर आहे का? 25 मधून 12.25 मायनस केल्यानंतर काय राहणार आहे? 12.25 राहणार ना. 12.75 राहणार. ओके, 12.75 करेक्ट. तर ओपी स्क्वेअर इज इक्वल टू किती आलं? 12.75. तर आपण ही जी व्हॅल्यू आली ओपी स्क्वेअर इज इक्वल टू 12.75 हे ऍज इट इज असंच ठेवून देऊ. ह्याला नाही का सांगतो ना मी, ह्याला का ठेवायचं असं, कारण ह्याचा जर स्क्वेअर रूट काढला तर हे निघणार नाही. तर आपण त्याला असंच ठेवू. आणि आता अजून एकदा पायथागोरस लावायचं. तिथं डायरेक्टच ओपी स्क्वेअर आला की डायरेक्ट हे व्हॅल्यूज टाकायची 12.75. तर आता आपण ओपी स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड केली 12.75. आता आपल्याला राईट अँगल ट्रायंगल अजून एक कन्सिडर करायचं. तर आता कोणतं राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करणार? तर बघा, इन ट्रायंगल OPM, इन ट्रायंगल OPM या ट्रायंगल मध्ये अँगल OPM इज इक्वल टू किती? OPM 90 डिग्री. तर इथं पायथागोरस थेरम लावायचं. सांगा आता पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम सांगा ऑनलाइन. प्लस ओपी स्क्वेअर. ओके, आता ओएम ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, फाइंड करायची. एमपी ची व्हॅल्यू काय? एमपी 12.5 स्क्वेअर. ओपी स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आहे? 12.75. नाही, ह्याचा स्क्वेअर काय येणार आहे? ओपी स्क्वेअर ची व्हॅल्यू 12.75 आहे. ह्याचा स्क्वेअर करायचं नाही, नाहीतर रॉंग येईल. एमपी ची व्हॅल्यू आहे 12.5 आणि मग त्याचा स्क्वेअर करायचं. हे इथं म्हणजे चुकू नका. आता इथं मला सांगा 12.5 चा स्क्वेअर करायचा आहे. 12.5 चा स्क्वेअर. आता मी जसं सांगितलं तुम्हाला, 5 चा स्क्वेअर काय आहे? 25 आणि 12 नंतर येणारा नंबर आहे 13. 13 जर माहित नाही तर ते तुम्ही काढून बघा. ते येते 156 प्लस 12.75. तर या दोन्हीचं जर ऍडिशन केलं आपण, ऍडिशन येईन का? इथं करून दाखवू. 156.25 प्लस 12.75. 5 प्लस 5 7 plus 2 9, 9 plus 1 10, 6 plus 1 7, 7 plus 2 9, 5 plus 1 6 1 हा पॉइंट. तर किती आलं? 169. therefore OM square is equal to 169. तर या ठिकाणी OM is equal to अंडर रूट 169. 169 चा स्क्वेअर रूट किती येतो? 13 युनिट्स. तर OM ची व्हॅल्यू आपण फाइंड केली. किती आलं? 13 युनिट्स. तर इथे शेवटी वाक्य काय लिहिणार? रेडियस ऑफ सर्कल इज 13 युनिट्स.